तालुक्यातील अणदूर येथील श्री नीलकंठेश्वर मठामध्ये प्रभुलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या 27व्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी नीलकंठेश्वर मठामध्ये रात्री शिवभजनाचा जागर कार्यक्रम संपन्न झाला। यामध्ये येथील भजनी मंडळांसह बारूळ, चिवरी, भरसूर, फुलवाडी येथील भजनी मंडळांनी आपला सहभाग नोंदवला। मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी श्री नीलकंठेश्वर व प्रभुलिंग गदगीस महापूजा व रुद्राभिषेक करण्यात आला। मठाधिपती श्री शब्र शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी तसेच शांतलिंगेश्वर महास्वामीजी हिरेनागाव, बसवलिंग महास्वामीजी अक्कलकोट, गंगाधर महास्वामीजी जेवळी, विरंतेश्वर महास्वामीजी केसर जवळगाव व सुरतेश्वर महास्वामीजी अचलेर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसाद प्रारंभ करण्यात आला। दिवसभरात महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। तर बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी दीक्षा व अय्याचार कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजींनी 125 मुलांना दीक्षा तर 25 संगम बटूंना अय्याचार दिला। या सर्व धार्मिक कार्यक्रमांचे वेदिकत्व विवेकानंद स्वामी, बसवराज शास्त्री तीर्थ व नरेंद्र स्वामी यांनी केले। या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री नीलकंठेश्वर सद्भक्त मंडळ व महादेव तरुण मंडळाने परिश्रम घेतले। मठात महाराजांची 27वी पुण्यतिथी निमित्त वर्षाला एक पुण्यतिथी साजरी केली जाते। त्या निमित्तानं काल महाप्रसादाचा कार्यक्रम झाला। त्यानंतर आज दीक्षा याचार हे कार्यक्रम होता। आज कमीत कमी 150 ते 160 दीक्षा याचार झाले आणि त्यांच्याच महाप्रसादाचा व्यवस्था सगळी केलेली आहे। मठ श्री नीलकंठेश्वर मठ म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे। याची सर्वदूर अशी ख्याती आहे। तसं जर लिंगायत धर्मात जर बघितलं, वीरशैव लिंगायत असेल तर त्याला आपण वाणीय म्हणतो। तर आमच्यात वेगवेगळे असे प्रकार आहेत, जे विरक्त मठ म्हणून आहे, पंचाचार्य मठ म्हणून आहे, जे पुत्रवत मठ ज्याला आपण मराठीत वंश परंपरागत असं मठ म्हणतो। हा मठ जो आहे तो पंचाचार्य मठात येतो। श्री नीलकंठेश्वर मठ म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे। इथले जे पूर्वीचे मठाधिपती होते प्रभुलिंगेश्वर महास्वामीजी, त्यांची 27वी पुण्यतिथी निमित्त गेले 2-3 दिवस ते विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत, संपन्न होते। तर आता कल्याणी सांगितल्याप्रमाणे काल महाप्रसादाचा कार्यक्रम झाला। जवळपास 6000 भाविकांनी त्याचा लाभ घेतला। आज दीक्षा व अय्याचारचा कार्यक्रम आहे। 150 लोकांना दीक्षा देण्यात आली। तर जवळपास 20 जंगम बटूंना अय्याचार देण्यात आला। या सर्व धार्मिक कार्यक्रमाचं वैदिकत्व जे आहे ते विवेकानंद स्वामी, नरेंद्र स्वामी, बसवराज शास्त्री तीर्थ हे करतात। या मठाचं महात्म्य म्हणजे यापूर्वी सगळ्यात अगोदर या मठाची ज्यांनी स्थापना केली श्री नीलकंठेश्वर, तर त्यांनी जिवंत समाधी घेतली आणि त्या जिवंत समाधीचं एक महत्त्व आहे आणि त्यांच्याच नावाने हे मठ चालते। आणि त्या ठिकाणचं एक वैशिष्ट्य म्हणजे जे जे तुम्ही मनात आणता, जे ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होण्याचं ते एक संजीवन समाधी आहे, म्हणून त्याचं असं विशेष एक महत्त्व आहे। त्या मठाला एक वेगळं महत्त्व आहे। त्या मठाची ख्याती वेगळी आहे, त्या मठाच्या महाराजांची ख्याती वेगळी आहे। हे महाराज डबल ग्रॅज्युएट असून विविध क्षेत्रात विशेषतः धार्मिक क्षेत्रात ते पारंपरिक आहे। त्या महाराजांना 27 वर्षापूर्वी इथं आणताना वेगळा एक संघर्ष झाला। तो मोठा रंजक इतिहास आहे, तो या ठिकाणी आता त्याचा उल्लेख करण्याची गरज नाही। परंतु महाराज इथं आल्यानंतर पुण्याचे विरक्त मठ पडून होतं, ज्या ठिकाणी कुणीच नव्हतं त्या ठिकाणी या महाराजांनी पुन्हा ते मठ केसर जवळगाव महाराजांच्या ताब्यात दिलं। ते त्यांचा अधिकार आहे तो। आणि अशा प्रकारे इथं 2 मठ आहेत, एक विरक्त मठ आणि एक पंचाचार्य मठ। त्याच्यापैकी श्री नीलकंठेश्वर मठ त्याची ख्याती वास्तविक सोलापूर, पुणे, मुंबई, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्ह्यासह कर्नाटकातले भाविक इथं मोठ्या संख्येने येतात, मोठ्या श्रद्धेने इथं येतात आणि त्यांच्या त्या मनोकामना इथं पूर्ण होतात अशी त्यांची धारणा आहे। आणि त्यानिमित्तानं कार्यक्रम गेले 3 दिवस इथं झाले। डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे, अणदूर, तुळजापूर।